पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत निवासी ग्राहकांना 3 किलोवॅटपर्यंत सोलर सिस्टीम बसवल्यास केंद्र सरकारकडून अनुदान दिलं जातं. मात्र 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या वापरावर महावितरणकडून अनुदानामध्ये मर्यादा घालण्यात आल्यात. 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या वापरावर अनुदानाची मर्यादा येत असताना सोलर सप्लायर ग्राहकांवर मोठ्या क्षमतेची प्रणाली बसवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप महावितरणकडून करण्यात आला होता. मात्र कोल्हापूर जिल्हा ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचे संचालक सुहास पाटील यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. 13 फेब्रुवारीला अचानकपणे MSEDCLने जे काही ग्राहकांच्या मागणीनुसार आपण त्यांना सोलरचे कनेक्शन देत होतो किंवा त्याच्या लोडप्रमाणे आपण देत होतो, तर त्याच्यामध्ये बदल केला गेला आणि तो अचानकपणे घडल्यामुळे कुठली पूर्वसूचना न देता आज ग्राहकामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आणि त्यांचा वापराच्या 12 महिन्याच्या वापराच्या आधारावर आज त्यांनी ते सँक्शन लोड देत आहेत. पण हे जर आपण नवीन आज एखादी इमारत असेल आणि नवीन ग्राहकाला त्याच्या 12 महिन्याचं ॲव्हरेज हे आज असणार नाही आहे, पण त्याची जर ती पुढील काळामध्ये नवीन काही योजना असतील, AC वाढवायचं असेल किंवा त्याला 2 व्हीलर चार्जिंगची घ्यायची असेल किंवा लिफ्ट बसवायची असेल, अशा काही नवीन उपकरणामध्ये त्यांना काही जर डेव्हलपमेंटचा जर विचार असेल तर त्याची पूर्तता कशी करायची याचं कुठलंही उत्तर आज MSEDCLकडून दिलं जात नाही आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला एकच आमचं म्हणणं आहे की ही जे काही अचानकपणे लादलेले हे जे काही तुम्ही MSEDCLकडून जे काही ग्राहकांना विश्वासात न घेता त्यांना आपण एक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून जर आपण काम करत असू तर प्रत्येक ग्राहकाचा याच्यामध्ये विचार केला पाहिजे. फक्त MSEDCLच्या माध्यमातून विचार न करता ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा पुरवण्याच्या माध्यमातून, त्यांच्या होणाऱ्या नुकसानीच्या माध्यमातून आणि त्यांना मिळणारी सबसिडी याच्यावरती आपण आज टाच आणत आहोत. जर ग्राहकाला जर 3, 4, 5 किलोवॅटचं जर आपण ॲडिशनल जर लोड जर असेल तर 3 किलोवॅटपर्यंत सबसिडी मिळते, 4 ते 10 किलोवॅटपर्यंत सबसिडी नाही भेटत. पण कुठलाही ग्राहक असं कधीच म्हणणार नाही आहे की मला 2 किलोवॅटच्या ऐवजी 3 किलोवॅट द्या, कारण जर 3 किलोवॅट सिस्टीम जर वाढली गेली तर त्याला 18,000 सबसिडीसाठी पुन्हा 50,000 ते 70,000 रुपये खर्च करावे लागतात. तर कुठलाही ग्राहक या आपला अभ्यास करूनच ही त्याची सिस्टीम तो घेत असतो आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की लवकरात लवकर MSEBने याच्यावरती पुन्हा एकदा विचार करावा. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या योजनेला कमकुवत करून नागरिकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्याकडून अशा प्रकारे अडथळे कायम राहिल्यास महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं राहील असा इशाराही त्यांनी दिला. सौर ऊर्जेबाबत लादलेले बेकायदेशीर निर्बंध मागं घेण्याची ही मागणी पाटील यांनी केली. पत्रकार बैठकीला असोसिएशनचे सुशांत मुळे, सूरज पाटील, केतन बुरुड, आनंद शिरखंडे आणि सदस्य उपस्थित होते.